झाला दिसलं काय? नाही दिसलं. बघे दिसली काय अंगठी? झाला साखरपुडा. कवा ठरला कवा झाला काय फसगन. हे काय झालंय आमचं? राणी पुतळ्यावानी उभा होतो आज दिवसभर. तर मी एवढा बेचैन होतो का नाही मास्तरीन बाईं सांगा आमचं लगीन व्हायला पाहिजे म्हणून. आई साहेबांनी एवढं समजावत होतो होय की. पण त्या सगळ्या गोष्टींमध्ये ना असा आनंद होता. लय भारी वाटायचं. असं गोड गोड गार गार फुला त्याला मध्ये असं वाटायचं. आमच्या मनात आहे ना पप्पत खोटं नाही सांगत. असं व्हायचं. कारंजी फुले आणि व्हायचं. असं वाटायचं एक दिवस माझ्या प्रयत्नांना यश येणार. मास्तरीनबाईं संग माझं लगीन होणार. खुशी खुशी होणार असं वाटायचं. पण आता बघ की आता तो दिवस आला. सगळं ठरलंय. पण दोन मनांपैकी एक बी मन खुश नाही. म्हणजे कसं सांगू. मन आहे ना मन प्रेमवालं मन आहे ना ते म्हणते की भावा झाले की तुझ्या मनासारखं सगळं झालं मर्दा आता खुश हो की. क्ष मन आहे ना मैत्रीवालं ते म्हणते की हे जे काही झालंय ना मास्तरीनबाईंच्या मनाविरुद्ध झाले. हे असं सगळं मिळवून काय फायदा नाही. ते असं सगळं डोसक्याचं भुसकाट पाडायला लागलं विचार करून करून. माहित आहे काय? जाऊ दे बघ आता साखरपुडा तर झाला. पण आमचं लगीन नाही झालं पाहिजे. कसं रोखायचं? मास्तरीनबाई म्हणले की आज इकडचं जग तिकडे झालं तरी चालेल. जग इकडचं तिकडं झालं तरी 1 ऑक्टोबरला आपल्या डोक्यावर अक्षदा पडल्याच पाहिजे. पण ते रोखलं पाहिजे. मास्तरीनबाई तुला माहित आहेत कमिटीचा कळस आहेत. त्यांचं एकदा ठरलं की ठरलं. एकदा कमिटी केली म्हणजे केली. होय तर होय नाही तर नाही. पण हे लगीन नाही झालं पाहिजे. अवघड आहे राणी. विषय हार्ड आहे. लगीन नाही झालं पाहिजे आमचं. एकदा आम्ही सांगितलं का सांगितलं. तुम्ही खुश नाही आहे मला माहिती आहे. जे ठरलंय तसं होऊ दे. काय चाललंय? कुठे काय? अशी अंगठीची सतत काढघाल नको ना करूस. हे बघ एकदा घातली की घातली. तू काढघाल करतीस असं वाटतंय की कन्फ्युज्ड आहेस. तुला हवंय का नकोय असं वाटतंय. तुला हवंय ते झालं ना. निखिलचे आई बाबा बोलणी करायला तयार झाले. हो अगं ते चांगलंच आहे. पण ताई तू खुश नाहीयेस का? त्यांनी काय फरक पडतो आता? ताई हे बघ तू असं नको बोलूस ना. हे बघ हे लग्न तू हे बघ मी आता कमिटमेंट केली आहे आणि ती मी पाळणार. सुखीरा जा जग जिंकून या. फॅक्टरीत जाऊन येतो. आता मोठ्या मालकांचं बी पाया पडायला जाणार ना व? नाही म्हणजे काल नाही का मास्तरनीच्या सांगण्यावरनं पाया पडले का फक्त कार्यात. जास्त बोलणाऱ्याची जीभ बी हसडायला सांगितलं मास्तरीनबाईंनी. गंमत केली फक्त. ती तुझ्या घरात करायची इथं आमच्या घरात नाही. अधिपती तिला सांगा हे असलं खपून घेतलं जाणार नाही. ती जे दिल तेच तिला परत मिळेल म्हणून सांग. अमूर्ख आहे ती. तुम्ही नका लक्ष देऊ तिच्याकडे. तुम्ही या. हा बघितलंस ना मावशे कसा रागराग करतात माझा. जा धनाजीला चहा ठेवायला सांग.
घ्या हो गरम गरम चहा घेऊन टाका आधी. हा अक्षू, अधिपतींचे बाबा खूप आजारी वगैरे आहेत का ग? हो, बेडरिडन आहेत. काय झालंय त्यांना? काही माहित नाही बाबा. कालच दिसले ग ते, याआधी कधी दिसलेच नाही. आणि साखरपुडा संपेपर्यंत बाप लेकाचं काही बोलणंच नव्हतं. मला तर फार विचित्र वाटलं ग हे सगळं. मलाही जाणवलं ते. त्यांच्यामध्ये आणि अधिपतींमध्ये ना काहीतरी ताण आहे. हो ना, वाटलंच मला. काल सुद्धा अधिपती त्यांच्या पाया पडायला तयारच नव्हते अगं. मीच त्यांना बळेबळे नेलो आणि मग अधिपती पाया पडून गेले तर त्यांच्या बाबांनी माझा हात धरला. हात धरला? हो, खूप घट्ट. म्हणून तुझा काल हात दुखत होता का? हो ना. आणि मला सारखे म्हणत होते, सर नको, बाबा म्हणून. त्यांना ना बोलताना पण खूप स्ट्रगल करावा लागत होता. मला तर त्यांचं बोलणंच कळत नव्हतं. मी खूप प्रयत्न केला हात सोडवण्याचा, पण मला सोडवताच आला नाही. काय हे असं? अगं घाबरलीस का तू? तशी घाबरले नाही बाबा, पण मला थोडी धास्ती वाटली. म्हणजे बुडणारा माणूस कसं वाचवणाऱ्याचा हात धरतो तसं काहीसं वाटलं मला. आणि ते ना मला काहीतरी सांगण्याचा प्रयत्न करत होते. काहीतरी बोलायचं होतं त्यांना, पण ते सांगूच शकले नाही. आणि मग भुवनेश्वरी मॅडम आल्या आणि त्यांनी माझा हात सोडवला. आणि त्यांनी मला सांगितलं ह्यांच्यापासून लांब राहा म्हणून. आणि ते अचानक हिंसक होतात म्हणाल्या. हिंसक? हिंसक होतात हे कळलं, पण का ते नाही कळलं मला. नक्कीच काहीतरी प्रॉब्लेम असणार. मला नाही वाटत त्यांना काही प्रॉब्लेम आहे. प्रॉब्लेम अधिपतींना आहे, आणि तेही त्यांच्या सख्ख्या वडिलांबद्दल. आजपर्यंत आमच्यामध्ये त्यांच्या वडिलांबद्दल काहीच बोलणं झालं नव्हतं. आईविषयी अगदी भरभरून बोलतात, पण वडिलांचा साधा उल्लेखही केल्याचं आठवत नाहीये मला. एवढं काय वैर आहे जन्मदात्या बापाशी? काय माहित, ते आता अधिपतीच सांगू शकतील. तुम्ही इथं आलात? काय आरती? आई, तू कशापायी ह्यांना इथं आणलंस? भुवे, अगं त्यांना देवीच्या पाया पडायच्या आहेत. एवढ्या वर्षींनी आज कशी काय उपरती झाली? हा? सुनबाई. काय? सुनबाई. सुनबाई? हा, सुनबाई. सुनबाई? तिचं काय? चांगली हे वे नग तुम्हाला नाही जमणार. ये वे. भुवे, अगं दे की. दुर्गे, जमत नाही तर कशापे करताय सगळं? सुनबाई चांगली. हा, सुनबाई चांगली आहे. सांगितलं मगाशी. एका भेटीत कळलं चांगली आहे ती. धनाजी, जी सरकार. त्यांना खोलीत ने आणि त्यांची औषधं दे. जी सरकार. मी सांगते नस. ताई, बघितलंच ना? अगं यांना बी आवडली असून मला तर वाटतंय त्या मास्तानीने ह्यांच्यावर बी चेटूक केलंय. ताई, ज्याला त्याला कशी काय आवडती ग ही बाई? ही का नाही धोक्याची घंटा आहे बघ. बघितलंच ना? अगं आत्तापासूनच सासरे सुनेचं कौतुक करायल्यात. एवढ्या वर्षात कधी तर आली होती का ग? आज बघ कशी आले. आणि काय म्हणू, तू चांगली हाय. अगं तुला जमल ना तिला बाहेर काढाय? तिला बाहेर काढायला जमल ना जमल ते कळलंच. पण तुम्ही माय लेकीनी थोबाड बंद ठेवलं नाही तर तुम्हाला आत्ताच्या आत्ता घराबाहेर काढू.
तुम्ही इथे? हा, फॅक्टरीला जायचा रस्ता ह्योच आहे. ओ, तुम्ही आत्ता कसं काय? शाळेला जायचा पण रस्ता हाच आहे. ओ, झालं चिडवून? अहो तसं नाही, आज लवकर चालायचा म्हणताना म्हणलं. हो, जरा शैक्षणिक साहित्य घ्यायचं होतं. शैक्षणिक साहित्य घेऊन झालं असेल तर सोडू काय तुम्हाला? नाही नको, मी जाईन. काल तुम्ही चिडलाय का हो? चिडले तर तुम्ही आहात. मी कुठे चिडलो? असं काय झालं काल तेव्हा की मी चिडीन? काल आपला साखरपुडा झाला ना, म्हणून चिडलाय ना? कोल्ड कॉफी घेणार काय? नाही. बघा आता कोण चिडले. कोल्ड कॉफी घ्यायला एवढं होल्डवर ठेवतो तुम्ही माणसाला. चला. बोला, कुठली घेताय कोल्ड कॉफी? आपल्या दोस्ताचं हॉटेल आहे. वाटलंच मला. कोल्हापुरात सगळे हॉटेल्स तुमचेच आहेत ना? कशाला उगाच गरीबाची चेष्टा करायला आहे? गरीब? बापरे, तुमच्यासारखी गरिबी सगळ्यांना येऊ. काय गरिबी स्वभावाची का शिक्षणाची? शिक्षणाची गरिबी असेल तर ती हटवणं माझं काम आहे. शिक्षिका आहे मी. आणि स्वभावाने काही गरीब वगैरे नाही आहात तुम्ही. पैशांची गरिबी म्हटलं. पैशानं कुठं गरीब आहे? जोक होता तो. आम्ही बी जोकच केला होता, शिक्षणाची गरिबी काय म्हणून. त्याच्यावर काय हसला नाही तुम्ही. शिक्षणाबद्दलचे जोक्स मला आवडत नाहीत. जोक शिक्षणावर नाही, माझ्यावरच होता. पण जोक शिक्षणाबद्दल होता ना. शिक्षणाच्या बाबतीत मी जरा सेन्सिटिव्ह आहे. संवेदनशील. म्हणजे कापसावानी असं मऊ काळजाच्या. मी तेच म्हटलं ना. ते अहो जरा सोप्या शब्दात सांगितलं की समोरच्याला कळतंय हो. अधिपती, संवेदनशील हा काही अवघड शब्द नाही. तुम्ही नाही असले जड जड काय काय पुस्तकी शब्द बोलताय मास्तरीन बाई, आमच्या कानावर आयुष्यात पडलेले नसतात ते. कारण तुम्ही शिक्षणाशी कधी गट्टी केली नाही. जाऊ देत, ते काय करायचंच नाही आपल्याला. ते चराट लावू नका आता. पण चरहाट? ठीक आहे, मग काहीच बोलत नाही मी आता. तसं नाही, म्हणजे शिक्षणाविषयी बोलू नका. बाकी काय बोलायचं ते बोला की. बाकी काही नाहीये माझ्याकडे. तेच, त्यामुळेच आपल्यात काही बोलणं होऊ शकत नाही. त्यामुळं सोडा. काय सोडा? विचार. कसला? आपल्या लग्नाचा विचार सोडा. कसं आहे, आपण लई वेगळे आहोत मास्तरीन बाई. तुम्ही असं काय काय जड जड बोलताय ते काय आम्हाला कळत नाही. आमचा आणि शिक्षणाचा काय ताळमेळ नाही. तुमच्याकडे शिक्षण सोडून दुसरा काही खेळ नाही. कसं होणार आपलं सांगा बरं? एवढ्या वर्षात कवा स्वतःच्या खोलीतून बाहेर पण आला नाही. पण आता होणाऱ्या सुनासाठी काळीज हल्लं की हो तुमचं. सुनासाठी सबूत पण फुटू लागले. पण आमच्यासाठी कधी कौतिकाचा एक बी सबूत नाही. ठीक आहे, ठीक आहे. आम्ही तुमच्याकडून कधीही अपेक्षा पण केली नाही. आमचं कर्तव्य म्हणून आम्ही सगळं करत आलो. सोपं नाही हो सूर्यवंशींचा हा डोलारा आणि त्यांचा पोरगा सांभाळणं. आम्ही केलं तुमच्या मनासारखं सगळं. पण तुम्हाला वाटतं का तुमच्या लेकाचा ह्या पोरीशी संसार होईल म्हणून? शिक्षण म्हणजे खेळ वाटतं तुम्हाला? तुम्ही तोच एक शब्द पकडून बसू नका. माझा मुद्दा तुम्ही ध्यानात घ्या. नाही नाही, मुद्दा आला लक्षात माझ्या. आलाय ना लक्षात? आपलं काही होऊ शकत नाही. म्हणजे आपला असं छान संसार होणार नाही. तुम्ही कुठल्या प्रेशर मध्ये येऊन हे सगळं करायला लागलाय मला सांगा. मी तुम्हाला सोडवू शकतो यातनं. परत एकदा मी तुम्हाला तेच म्हणतो, सांगा की. आता त्याला खूप उशीर झाला अधिपती. म्हणजे होईल तसं होईल आता. ओ होईल तसं होईल म्हणजे? हळू हळू सरा, हळू. होईल तसं होईल म्हणजे काय? होय होय काय आणि हे होईल तसं होईल असं असतं ते. तेच ते. बघा बघा, आत्ताच तुमच्या ध्यानात आलंय ना हे कसं आहे आमचं सगळं. आपलं काही सुद्धा होणार नाही. नंतर म्हणू नका तुम्ही. जाऊ दे, सोडा. ठीक आहे, चला निघूया मग आपण आता. अधिपती, मी तुमची हरकत नसेल तर एक विचारू? आणि ना तुम्ही हे असे परवानग्या घेत बसू नका मास्तरीन बाई. चांगलं वाटत नाही ते. धाड दिवशी विचारून मोकळवा की आता काय राहिले. नक्की? हा नक्की विचार. बघा, चिडणार नाही ना तुम्ही? चिडण्यासारखं काय आहे काय? थोडं पर्सनल आहे. आमचं पर्सनल काय नसतंय. तुम्हाला माहित आहे ना, आमचं सगळं असं मोकळच असते आबाळावानी. तुम्ही विचारा. तुमच्यात आणि
तुमच्या वडिलांमध्ये काही ताण आहे का? काल तुम्ही पटकन पाया पडायला आला नाहीत म्हणून विचारावंसं वाटलं. काय प्रॉब्लेम आहे? ते आजारी आहेत का? तुम्ही कम्फर्टेबल असाल तर सांगा. हा, मला सांगायलाच हवं असं काही कंपल्शन नाही आहे, पण मला विचारावंसं वाटलं म्हणून विचारते. तुम्ही लय आशेला लागलाय म्हणून विचारायलोय. तुम्हाला वाटतं का की त्यांचा संसार होईल? ती शिकलेली आहे, शिक्षणाचा जप करते. आपल्या पोरामध्ये आणि तिच्यामध्ये लय फरक आहे, जमीन आसमानाचा फरक आहे. पण ते तिच्या प्रेमात आंधळे झाले आहेत. त्यांना हे कळत नाही की ती जेवढी जमिनीवर आहे तेवढीच जमिनीच्या खाली पण. काल तुम्ही तिचा हात धरलासा, आज आरतीला आलासा. सुनबाई चांगली आहे म्हणताय, नंतर निराशा नको म्हणून एक गोष्ट आधीच सांगून ठेवतोय तुम्हाला. ती पोरगी लय मिजाजखोर आहे आणि ती फकस्त तिची अडचण म्हणून आपल्या पोराशी लग्न करते. तिला ना आपल्या पोराविषयी जिव्हाळा आहे ना ममता. तिचा फकस्त स्वार्थ आहे. तिचं काम झालं की ती जाणार, पण अधिपतींना सुद्धा ती घरात आल्याशिवाय कळणार नाही की ती नक्की काय चीज आहे. आणि आमचं काय हो, त्यांचा संसार व्हावा असं आम्हाला बी वाटतंय. आम्हाला तिचा किती बी राग असला तरी तो गिळून तुमच्या शब्दाचा आण आणि त्यांच्या इच्छेचा मान राखून आम्ही तिला या घरात आणतोय. 6 महिने काय हे लग्न टिकणार नाही आणि ती पोरगी या घरात राहणार नाही. तुम्ही शांत व्हा. अहो शांत व्हा. ती पोरगी अधिपतींची जोडीदारी नाही होऊ शकत. तिच्या रूपाचा, शिक्षणाचा लय माज आहे तिला, आणि अधिपतींबद्दल तिला जरा भी माया नाही, त्यांच्याबद्दल आदर नाही. काय सुख देणार ती त्यांना? पण अधिपती अडून बसलेत. लग्न केलं तर तिच्याशीच करण, नाही तर करणार नाही म्हणले. काय करणार आता? ते या घरचे एकुलते एक वारीस. लग्नच करणार नाही म्हणले तर कसं होणार? वंशाला दिवा कसा मिळणार? म्हणून आम्ही सगळं त्यांच्या मनासारखं करतोय. पण कधी ना कधी त्यांना कळल ती आईसाहेब म्हणत होत्या तेच बरोबर होतं, आणि ते स्वतः तिला घराबाहेरचा रस्ता दाखवतील. ही काळ्या दगडावरची रेष आहे. दोघा आशेला लागू नकासा, नंतर तुम्हालाच त्रास होईल. आता आम्ही लग्नाच्या तयारीला लागलो आहोत. सगळं कसं एकदम दणक्यात करणार आम्ही. ती या घरात येणार, पण एक लक्षात असू द्या, ती जशी येणार तशी ती जाणार पण. आय एम सॉरी, मी चुकीचा प्रश्न विचारला ना? मी चुकीच्या माणसाबद्दल विचारला. पण ते वडील आहेत तुमचे. मी मानत नाही. असं का बोलताय तुम्ही? वडिलांबद्दल असं बोलू नये. अहो वडील आहेत तर तसे गुण पण दाखवले पाहिजेत ना माणसानं आयुष्यात, वडिलांसारखे. अहो अधिपती, त्यांनी तुम्हाला जन्माला घातलंय, तुम्ही त्यांना नाही. मस्त जन्माला घातलं तर चाललं असतं. असं का बोलताय तुम्ही? जाऊ दे, सोडायचा विषय. त्यांना काही आजार आहे का? माहित नाही मला. असं कसं माहित नाही? ते वडील आहेत ना तुमचे. त्याविषयी मला काही बोलायचं नाही. का पण? का नाही बोलायचं? हार्ड होते विषय. मला कळलं नाही. तुम्हाला कळून उपयोग बी नाही. म्हणजे काय नाही, सोडा तो विषय. तो विषय सोडा की तुम्ही. मला असं वाटतं की ज्या घरात मी लग्न करून जाणार आहे त्या घराबद्दल सगळी माहिती मला असायला हवी. तेच सांगतोय. ते नका सांगू, मी जे विचारते ते सांगा प्लीज. सांगा ना मला, काय झालंय, काय प्रॉब्लेम आहे? तुम्हाला सांगितलं ना, मला माहित नाही. त्यांचं नाही आमचं काय बोलणं होत नाही. आलं काय ध्यानात? आमचं त्यासनी काय माहित नाही, त्यांचं आम्हासनी काय माहिती. जन्माला घातलं, इशे एंड.
खूप हार्श बोलताय तुम्ही. हा कठोर हा, मग कठोर तर कठोर, मग कठोर कठोरच आहे. का पण असं का? जो माणूस बायकांचा मान ठेवत नाही त्याचा मान मी ठेवत नाही, त्याच्या संग कठोरच वागायला. अधिपती, तुम्हाला तुमच्या आई साहेबांची शपथ आहे, मला सांगा. शपथ कशाला घालताय तुम्ही आई साहेबांची? तरी बाई तुम्ही शांत व्हा.